नमस्कार मित्रांनो, निकषात अडकणार राज्य सरकारची मदत पंचनाम्यासाठी ई पीक पाहणी, नुकसानीचा फोटो आणि ॲग्रिस्टॅग क्रमांक बंधनकारक 30 सप्टेंबरपर्यंत आहे मुदत। तर मित्रांनो, यामध्ये शेतकऱ्यांना किती मदत मिळू शकते ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। तर मित्रांनो, अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना कोणतेही निकष न लावता सर्वतोपरी मदत केली जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असले तरी प्रत्यक्ष पंचनामे करताना मात्र अनेक निकष लावण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे। नुकसानीचा GPS अद्ययावत असलेला फोटो, ई पीक पाहणीत केलेली नोंदणी तसेच ॲग्रिस्टॅग शेतकरी ओळख क्रमांक बंधनकारक करण्यात आला आहे। त्यामुळे या निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना मदत मिळेल की नाही याबाबत साशंकता आहे। राज्यात आतापर्यंत केवळ 56% क्षेत्रावरील पिकांची नोंद 7/12 उतार्यावर अर्थात ई पीक पाहणीमध्ये झालेली आहे। त्यामुळे मदत करताना नोंद न केलेल्या शेतकऱ्यांचे काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। राज्यात बहुतांश जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे तब्बल 33 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे। नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत, मात्र हे पंचनामे करताना शेतीचे नुकसान झाल्याचे GPS अद्ययावत असलेले फोटो काढले जात आहे। तसेच ॲग्रिस्टॅग योजनेत नोंदणी केलेल्या क्रमांकाचाही पंचनाम्यामध्ये समावेश केला जात आहे। तसेच ई पीक पाहणी बंधनकारक करण्यात आली आहे। अतिवृष्टीमुळे ई पीक पाहणीस 30 सप्टेंबरची मुदत देण्यात आली आहे। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई पीक पाहणी केली नसेल अशा शेतकऱ्यांना मदत मिळणार की नाही असा प्रश्न सुद्धा उपस्थित झालेला आहे। सध्या तरी पंचनामे ऑफलाईन, नुकसानग्रस्त पिकांचा फोटो GPS मधून काढून त्यावर अक्षांश व रेखांश असणे आवश्यक आहे। असे फोटो ग्रामसेवक आपल्याकडे ठेवत आहे। सध्या तरी हे पंचनामे ऑफलाईन करण्यात येत आहेत। गरजेनुसार अहवालाला हे फोटो लावण्यात येतील अशी माहिती सूत्रांनी दिली। त्यामुळेच खरंच शेतकऱ्यांना किती मदत दिली जाईल याबाबत शंका उपस्थित होत आहे। राज्य सरकारने नैसर्गिक आपत्तीस मदत करण्यासाठी निकष लावण्याचे आदेश यापूर्वीच दिलेले आहेत। त्यानुसार पंचनामे सुरू आहेत ही या सूत्रांनी स्पष्ट केले। तर शेतकऱ्यांना अशी मिळणार मदत। तर यामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना 4 लाख, कोरडवाहू पिकांसाठी 8,500 रुपये प्रति हेक्टर, बागायती पिकांसाठी 17,000 रुपये प्रति हेक्टर, बहुवार्षिक पिकांसाठी 22,500 रुपये प्रति हेक्टर, खरडून गेलेल्या जमिनीसाठी 18,000 रुपये प्रति हेक्टर, दुरुस्त न होणाऱ्या जमिनीसाठी 47 रुपये हजार प्रति हेक्टर। त्याचप्रमाणे जनावरांसाठी एवढी मिळणार मदत। तर दगावलेले दुधाळ जनावर जर असेल तर 37,500 रुपये, त्यानंतर ओढकाम करणाऱ्या जनावरांसाठी 32,000 रुपये, लहान जनावरांसाठी 20,000 रुपये, शेळी, मेंढी, बकरे आणि डुक्कर दगावल्यास प्रत्येकी 4,000 रुपये, कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना 10,000 रुपयांची मदत मिळणार। त्याचप्रमाणे घरांची पडझड झाल्यास झोपडीसाठी 8,000 रुपये मिळणार, पक्क्या घरांच्या संपूर्ण पडझडीसाठी 12,000 रुपये आणि गोठ्यासाठी 3,000 रुपये इतकी ही मदत मिळू शकते। मित्रांनो, अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।